आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील उमराणा येथील NCCF खरेदी केंद्रावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा आक्षेप घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला। मध्य प्रदेशातून 20 ते 25 ट्रक हलक्या प्रतीचा कांदा गोडाऊनमध्ये उतरवला जात असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित ट्रक अडवून धरले। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार उमराणा येथील गोडाऊनमध्ये NCCF आणि नाफेड या संस्थांचा कांदा साठवला जातो, मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा दर्जेदार कांदा विविध जाचकटी आणि नियम सांगून नाकारला जात असताना मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात हलक्या प्रतीचा कांदा आणून गोडाऊनमध्ये उतरवला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। शेतकऱ्यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की NCCF आणि नाफेडने कांदा खरेदीसाठी 6 वेळा दरवाढ केली असतानाही स्थानिक शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकत नाहीत। अशा परिस्थितीत एकाच वेळी 20 ते 25 ट्रक कांदा या गोडाऊनमध्ये कसा दाखल झाला, या व्यवहारामागे मोठा गैरव्यवहार असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव जाणीवपूर्वक पाडले जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे। आंदोलनाची माहिती मिळताच परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान शेतकऱ्यांनी केलेले सर्व आरोप NCCF आणि नाफेडशी संबंधित संस्थांनी फेटाळून लावले आहेत। या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। विकास देवरे, आमचे मित्र आरसिंग टोके यांनी मगाशी फोन केला की आपल्या उमराणे गावात नाफेड आणि NCCFच्या अंतर्गत जो कांदा खरेदी केला जातोय त्याच्या गोडाऊनवर MP आणि UP वरून गाड्या येत आहे आणि तो कांदा या ठिकाणी स्टोअर केला जातोय। आणि महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचा कांदा असताना तरी देखील MP UPचा सडलेला आणि खराब कांदा, अतिशय निकृष्ट दर्जाचा कांदा या ठिकाणी आणून ते स्टोअर करत आहे। तर आम्ही 1000 वेळा या ठिकाणी मार्केटमध्ये सुद्धा आवाहन करून की शासनाला सुद्धा सांगून की NCCF नाफेडचा कांदा जो तुम्ही स्टोअर करताय तो तुम्ही आपल्या बाजार समितीतून शेतकऱ्यांकडून खरेदी करा, परंतु ते शेतकऱ्यांकडून खरेदी न करता यांना 2 पैसे एक्स्ट्रा भेटतील, म्हणजे फ्रॉड करता येईल। ज्या ठिकाणी क्वालिटी कंट्रोलवाल्यांनी सांगितले की तुम्ही ज्या MM चा कांदा तुम्ही उच्च प्रतीचा कांदा स्टोअर करावा, परंतु यांनी काय केलं की बाहेर राज्यात 11 रुपये 15 रुपये कमी दर्जात रुपयाने तो कांदा मिळतोय तो या ठिकाणी आणून स्टोअर करायचा आणि गव्हर्नमेंटकडून जास्त 21 रुपये जो भाव ठरलेला आहे त्या रेटचा पैसा यांच्या अकाउंटवर पाडायचा। याची सुद्धा विचारपूस ही झाली पाहिजे, याची चौकशी लागली पाहिजे। आणि जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांना हे काय रेटने पैसे देत आहे आणि सरकारकडून काय रेटने हे पैसे काढताय कर्मचाऱ्यांचे, हे सुद्धा या ठिकाणी तपासणी झाली पाहिजे, अतिशय सखोल तपासणी झाली पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे मी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की ही नाफेड NCCF संस्था बंद झाली पाहिजे। का बंद झाली पाहिजे? ऐका, का बंद झाली पाहिजे? कारण हे जे नाफेड जो सरकारचा जो कायदा आहे की मूल्य स्थिरीकरण नावाचा जो कायदा आहे, हे काय करतात की ज्या वेळेस जास्त रेट वाढतात 4 रुपये 5 रुपयापर्यंत कांदा जातो किंवा 40 रुपये 50 रुपयापर्यंत कांदा जातो, त्यावेळेस हे लोक काय करतात की कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी हे नाफेडचा कांदा बाजारात उतरवतात। पण असा सडलेला कांदा हे बाजारात आज 20 रुपये भाव आहे, खूप काही शेतकऱ्यांना भाव मिळत नाही। आजच एवढ्या कमी दर्जाचा म्हणजे एवढ्या कमी रेट मिळत असताना हे MP चा बाहेर राज्यातला कांदा इथे आणून उद्या अजून महिन्याभरात हे त्या मार्केटला त्या मंडीला कांदा उतरवतील आणि या ज्या शेतकऱ्यांना 20 रुपयाने जो आज कांदा विकला जातोय तो उद्या 13 रुपये भाव सुद्धा राहणार नाही, अशी परिस्थिती होणार आहे। मग इथल्या शेतकऱ्यांनी काय फाशी घ्यायची का? मग त्यांनी हा कांदा का पिकवायचा? शेती का करायची? महाराष्ट्र आता आम्ही क्वालिटी कंट्रोल जो इंग्लिशमध्ये बोलतोय तो व्यक्ती तो सांगतोय की मला इथलं काहीच माहित नाही। त्याला ज्यावेळेस विचारलं की तुम्ही इथला स्थानिक बाजारपेठेतला कांदा का स्टोअर करत नाही, तो म्हणतो मला इथलं काहीच माहित नाही, इथल्या अधिकाऱ्यांचं काही मला इंग्लिश बोलले त्यांची आयराणी भाषा किंवा काही कळत नाही। मग अशा अधिकाऱ्यांना तुम्ही इथे का पाठवतात? राजेंद्र जाधव, तिसगाव, माझे सरपंच। आम्ही आज सकाळी ते म्हणजे 12 वाजता इथे आलो होतो। इथे इंदूरच्या गाड्या आलेल्या होत्या, इथून मागे फेडरेशन वगैरे होते आणि त्यांनी वखारला जे काम दिले महामंडळ ते आमचा जो माल खरेदी करत होते तेव्हा एकदम म्हणजे ते निकष पूर्ण लावत होती की 35 mm पाहिजे, 50 mm पाहिजे। आज जर बघितला ते गुरं सुद्धा हा कांदा खाणार नाही, इतका थर्ड क्लास क्वालिटीचा कांदा आज इथे लोडिंग होते, म्हणजे
पॅकिंग स्टोरेज होती. शासनाने आता हे खरेदी बंद करावी, डायरेक्ट शेतकऱ्यांना काय देता येते अनुदान डायरेक्ट हे द्यावं. म्हणजे नाफेड यांची खरेदी बंद करावी. माझं नाव हरसिंग ठोके, प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुका अध्यक्ष. हे नाफेड यांची गोडाऊन आहे. 2-3 दिवसापासून आम्ही रेकी केली की इथं आम्हाला कामगी भेटली की बाहेरचा माल येतोय, शेतकऱ्यांऐवजी स्थानिक ऐवजी बाहेरून माल येतोय. तर इथं कमी परतीचा आणि एकदम हलका माल येतोय. आज शेतकऱ्यांचा माल नाही घेता हे लोक एमपी मधून माल मागत आहे आणि आज 20-25 गाड्या आहेत. आम्ही अचानक आलो काही शेतकरी बांधवांना सोबत घेऊन, तर रेट टाकले आम्ही आणि आम्हाला इथं दिसलं का 20-25 बाहेरच्या गाड्या येऊन उभ्या आहेत आणि हलक्या पद्धतीचा माल लोड करते. आणि आता आमचा असा आक्षेप आहे शासकीय यंत्रणेला की जर तुम्ही क्वालिटी कंट्रोल दिले तालुक्याला जिल्ह्याला, मग हे काय करतात? आणि मग याच्यात सर्व लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे, आमदार खासदारांनी. आता याची हा उमराचा प्रश्न नाही, पूर्ण नाशिक जिल्ह्याचा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. आता आमची मागणी असं असेल की पुढची की पूर्ण नाशिक जिल्ह्यातील यांचे नाफेडचे गोडाऊनची चौकी झाली पाहिजे आणि जे क्वालिटी कंट्रोल आहे तात्काळ यांना निलंबित केलं पाहिजे आणि यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि जे संबंधित ठेकेदार लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि काळ्या यांना यादीत सरळ नाव टाकलं गेलं. जेलमध्ये पाठवलं पाहिजे. माझं नाव तेजस आयरे आहे. इथे एनसीसीएफचं गोडाऊन आहे, पण इथे 2 संस्था काम करतात. एक मी धोंडेगाव संस्थेचा प्रतिनिधी आहे, पण आपल्या सोसायटीवर कुठल्याही प्रकारचा हलक्या प्रतीचा माल खाली केला जात नाही किंवा शेतकऱ्याव्यतिरिक्त कुठलाच माल इथे आपल्या सोसायटी धोंडेगाव आदिवासी या सोसायटीवर कुठल्याच प्रकारचा शेतकऱ्यांव्यतिरिक्त माल खाली केला जात नाहीये. तुम्ही त्या गाड्यांवाल्यांशी इन्क्वायरी करू शकता. त्यांनी जर सांगितलं की धोंडेगाव आदिवासीच्या गाड्या आहेत तर त्याला जबाबदार मी, पण त्या गाड्या धोंडेगाव आदिवासी संस्थेच्या नाहीत. कुठलीच गाडी पळवून लावली नाही साहेब आम्ही. आणि माझा एकच मुद्दा आहे की धोंडेगाव आदिवासी संस्थेची एकही गाडी नाही. जो तुम्ही बाहेरचा कांदा म्हणताय तो कांदा ऑलरेडी CWCच्या हायर अथॉरिटीजनी रिजेक्ट मारलेला आहे. तो माल आपल्याला तिथून काढूनच घेणार ना, तो ऍक्सेप्ट केलेला नाहीये त्यांनी. त्या मालाची परतवारी करून तो माल त्यांनी रिजेक्ट मारलेला आहे. तो रिजेक्ट मारलेला माल त्यांना आपल्याला वापसच द्यायचा आहे. जर हे वाखार नाफेडचं आहे तर मग या ठिकाणी बॅनर वगैरे किंवा बोर्ड वगैरे लावला गेलेला नाही. साहेब 2 दिवसापासून इथं अवकाळी पाऊस चालू होता. ते बॅनर वगैरे सर्व आमच्या काट्यावर होते, त्याचे फोटोज वगैरे आहेत ज्यावेळेस आमच्याकडे. खरेदी सुरू झाली त्याच वेळेस बॅनर लागले पूर्ण गेले. बॅनर होते, इथं पण बॅनर होते. मग इथं तर कुठेही बॅनर दिसत